योगदान त्यांचं सातत्यानं असं. तुमचं स्वप्नातील घर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही महावीर संपूर्ण ग्रुपला तुम्ही संपर्क करू शकता. तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला त्यांचा डायल नंबर देखील पाहायला मिळेल. आणि सध्या तुम्ही त्यांची ॲडव्हर्टाइजमेंट जर पाहिली तर 2024 मधील सर्वात मोठा प्रोजेक्ट तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळेल आणि ते देखील खारघर विभागामध्ये. थँक्यू सो मच. जाऊया आपण मैदानामध्ये. खूप चांगला सामना पाहायला मिळेल याची आपण अपेक्षा घेऊन सामन्याला सुरुवात करतोय. एका बाजूला टीम कॅप्टन बंटी जोशी तर दुसऱ्या बाजूला टीम कॅप्टन सिद्धेश वासकर यांच्यामध्ये सामना पाहायला मिळेल. मागचा सामना काय अप्रतिम झाला. अंतिम क्षणापर्यंत दोन्ही टीम लढल्या. अंतिम क्षणापर्यंत त्याने फाईट केले आणि काय अप्रतिम सामना झाला. शेवटच्या बॉलवर 4 धावांची गरज असताना षटकार ठोकून सामना जिंकून दिला होता. तो अर्थातच बॅट्समन मयूर वासकर हा खेळाडू. खारघरचे सन्माननीय राममामा पाटील यांचं शुभागमन व्यासपीठावर होत आहे. हरिभक्त परायण इवलेस रोप लाविले द्वारी तर याच वेलू गेला गगनावरी. वारकरी संप्रदाय आपल्या सर्व संप्रदायामधील सर्वात मोठे संप्रदाय आहे आणि त्या वारकरी संप्रदायातील हरिभक्त परायण राममामांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. सहर्ष स्वागत आपल्या या पनवेल प्रीमियर लीगच्या वतीनं. मॅच खूप चांगली पाहायला मिळणार आहे. पहा रेलचेल आता सुरू झालाय. काउंट डाऊन स्टार्ट झालाय. दोन्ही संघांची गेम प्लॅनिंग रणनीती आखली गेली आहे. कोणावर वार करायचे तर कोणाला इथे पलट वार करायचे आहेत आणि त्यासाठी इथून संघर्षाची तयारीला आता सुरुवात झाली आहे. पुढची 5 षटकं आणि येणारे टोटल 10 षटकं 2 इनिंग या मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हाला एरोप्लेन तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळेल अगदी जवळून आणि हे कॅमेरामॅनची किमे आहे. खूप चांगलं त्याचा सेफ तुम्ही जर पाहिलं ना ज्याप्रमाणे डॉल्फिन असतं तशा प्रकारे. थँक्यू सो मच. पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन. गेम स्टार्ट. वैष्णव भोईर मॅन फ्रॉम नावा तर स्ट्राईक इन एंड कडे तकदीर पाटील तर नॉन स्ट्राईक एंड कडे टीम कॅप्टन सिद्धेश वासकर. गेम स्टार्ट. पहिलाच बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूवर अगोदर मी म्हणे ज्याप्रमाणे पोहोचण्याचा प्रयत्न झाला आणि तदनंतर शॉर्ट थर्ड मध्ये चांगली फिल्डिंग झाली. 1 रन मिळेल या पहिल्या बॉलवर. संत गतीनं सुरुवात झाली आहे. ज्याप्रमाणे संत वाय इंद्रायणी त्याप्रमाणे या मॅचला सुरुवात झाली आहे. दोन्ही टीम आता या रखरखत्या उन्हामध्ये मी म्हणेन खूप चांगलं कार्य या दोन्ही टीमला करावं लागेल. कारण सातत्यानं आपण पाहतो एका बाजूला तुम्ही कास घेतली आणि एका बाजूला हिरा घेतला. दोन्हीला सेफ दिला तर दोन्ही डायमंड दिसतात. परंतु रखरखत्या उन्हामध्ये जेव्हा त्यांची परीक्षा केली जाते सर्वात शांत आणि थंड जो असेल तो खरा हिरा असतो आणि जो गरम होतो ते काच. त्यामुळं जो इथून थंड डोकं ठेवून मॅच मध्ये आपला लढवय्या बाणा दाखवेल तो या मॅच मधून पुढे निघून जाईल आणि तोच सक्सेसफुल ठरेल. सिद्धेश वासकर सेकंड इनकडे. 2 महानतम खेळाडू एकामेका विरुद्ध उभे असताना या बॉलला खूप चांगला टोलावलाय. फक्त दिशा दिली. तंत्र वापरलं आणि चेंडू पाठवलाय सीमा पार. चौकार. तर या सर्वांना आगमन झालंय. पनवेल प्रीमियर लीग म्हणजे वैभव आपण पाहिले. पनवेल मधले सर्व स्टार खेळाडू खेळताना पाहिलेत आणि त्याचपैकी आशिष तारेकर आकाश तारेकर यांचे बंधू आशिष तारेकर यांचं आगमन झालंय. विनंती करतो त्यांना की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि व्यासपीठावरून RS भाटी सर और योगेश विटलानी सेक्टर 34 से ये मुकाबला देखने के लिए यहाँ पर पहुंचे. उनका भी हम PPL सीजन 2 के माध्यम से स्वागत करेंगे. हार्डली वेलकम. आणि चौकार आल्यानंतर वारवर पलटवार. अखेर तक काटा काढला जातो काट्यानच आणि त्याच प्रकारे हा चेंडू बाउन्सरचा वापर केला सिद्धेश वासकर ज्याच्या खेळीचा अंत. पनवेल तालुक्यात हाय लय डॅशिंग पण स्वभाव हाय लय साधा. गोरगरिबांची जाण दादाला पाठीशी असतो सदा. थँक्यू योगेश मडवी. मी नुकताच म्हणालो जर हिऱ्याचं मी नुकताच उल्लेख केला होता. जर हिऱ्याला कापायचा असेल तर हिऱ्याचाच वापर केला जातो आणि या मॅच मध्ये तसंच झालं. सिद्धेश वासकरची विकेट मिळवण्यासाठी एक महानतम खेळाडूची विकेट मिळवण्यासाठी महानतम खेळाडूलाच वापर करावा लागला आणि वैष्णव भोईरला ही विकेट मिळाली आहे. काय वारवर पलटवार होत आहेत. काय संघर्ष सुरू या मॅच मधील आणि पहिला दे धक्का. सिद्धेश वासकर यंदाच्या सीझन मध्ये खूप चांगले फॉर्म मध्ये आहेत परंतु मागील 2 मॅच मध्ये या दरम्यान आपण पाहतोय पाहुण्यांचं आगमन होत आहे. ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहिली तो क्षण अर्थात आपल्या सर्वांचे लाडके नवी मुंबईचे नगरसेवक सन्माननीय संदीप शेठ म्हात्रे साहेबांचं आगमन झालंय आणि PPL
सीझन 2 च्या माध्यमातून आम्ही संदीप शेठ म्हात्रे नगरसेवक साहेबांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आणि विकेटसाठी 200 रुपयाचं प्राइज असेल. राममामा पाटील खारघर यांच्याकडून प्राइज. क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आहेत, कारण राममामा नेहमी क्रिकेट पाहण्यासाठी प्रत्येक परिसरात उपस्थित असतात. वैष्णव भोईर अप्रतिम गोलंदाजी करत असताना एक चौकार आला म्हणून काय झालं आणि नंतर विचार केला तर खूप चांगलं कमबॅक, मोठा रनअप. फुलटॉस बॉल, मिस्लामिक स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षण खूप चांगलं. मी म्हणेन अगोदर मायक्रो सेकंद साठी थोडेसे डबल माइंड झाले होते. तिसऱ्या पंचांची मागणी. बॅट्समन रिव्ह्यू आहे, यस अंपायर रिव्ह्यू आहे. तर हाईट फॅक्टर चेक करायचं, एक्झॅक्टली किती हाईटवर कमरेच्या वर होता बॉल की नाही हे चेक करायचंय पंचांना. तर व्यासपीठावरती आपण पाहिलं आत्ताच ज्यांचं आगमन झाला ते नवी मुंबई महानगरपालिकेचे दमदार डॅशिंग नेतृत्व नगरसेवक संदीप शेठ म्हात्रे आणि त्यांच्या समवेत संदीप भोईर साहेब यांचं आगमन झालं आणि त्यांचं आम्ही PPL अर्थात पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करतोय. चला आता योग्य डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि एक चांगला निर्णय पंचांच्या मैदानामध्ये. थर्ड अंपायरची मदत घेण्यात आली होती, टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आणि पाहू शकाल आपण प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू दिला जातोय, हे लक्षात घ्या. आणि जर तुम्ही रिव्ह्यू गमावला तर पुन्हा तुम्हाला रिव्ह्यू नाही आहे हे लक्षात देखील तुम्हाला घ्यायचं आहे. मैदानामध्ये लक्ष केंद्रित करूया. वैष्णवचा चांगला चेंडू, चांगलं षटक, पॉवर प्ले मध्ये मुख्य गोलंदाज म्हणून भूमिका बजावतोय आणि सद्यस्थितीमध्ये चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे. नेक्स्ट बॉल या षटकातील गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा वैष्णव. नावा एक्सप्रेस, वैष्णव मिस्ट्रामिक स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि खूप चांगला झेल, स्वतःला बॅलन्स केला आणि तेवढाच चांगलं कलेक्शन, फलंदाज बाद. शुभम नावात दादाच्या हायर लैदम, दिसाय हँडसम आहेत शुभम नावात दादाच्या हायर लैदम. समाजसेवेची आवड दादाला आला नवा रूपाला, पुरा करीतो आपला वादा पेटगावचा शुभम दादा, पुरा करीतो आपला वादा पेटगावचा शुभम दादा. थँक्यू. संदीप जाधव खारघरचा खेळाडू खूप चांगली झेल तिथे पकडला आणि आज मात्र आपण पाहू शकाल राम मामांचा हरिभक्त परायण राम मामा यांचा अकाउंट मी म्हणेन ATM इथे ओपन झालाय. झेलसाठी 200 रुपये आलेत. या अगोदर वैष्णवनं विकेट घेतली होती त्याच्यासाठी देखील 200 रुपये आले होते आणि आता या झेलसाठी संदीप जाधव याला देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज आलाय. बक्षीस असं असतं. नंतर योगेश मडवी 3 बॉल 3 षटकार 100-200 रुपये असे बक्षीस असतात, परंतु हे बक्षीस असतं. चांगला चेंडू, रफ्तार आणि प्लस बाउन्सर. वैष्णव भोईर नावा एक्सप्रेस आपण पाहू शकाल आणि खूप चांगला चेंडू रिलीज केला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर पहिले षटक इथे पॉवर प्ले मध्ये वैष्णव भोईरनं धावा खर्च केल्या फक्त 6 आणि 2 महत्वपूर्ण सफलता वैष्णवच्या नावे लागली आणि खूप चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हर मध्ये केली. अशा रीतीने पहिलं षटक मात्र इथं एंड होतोय. एक नंबर आमचा प्रवीण पाटील, आमचा प्रवीण पाटील. खारघर पेठ हा संघ तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. चांगली मॅच सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये वैष्णव भोईरला बरेचसे पॉईंट खर्च करून नक्कीच तेव्हा जाऊन या टीम मध्ये मिळाला. आय थिंक मी जर बरोबर असेल जवळपास 20,000 पॉईंट ची बोली जवळपास लागली होती ऑक्शन मध्ये आणि तदनंतर इथे मात्र ते एवढंच चांगलं कार्य करत असताना
नवीन बॅट्समन मैदानामध्ये आता मिडल ऑर्डरला संघाचा डाव सावरायचा आहे. बंटी जोशी सज्ज झालाय. आणखी एकदा लाऊडली अपील झाली परंतु पंचांवर कोणताही प्रकारचा दबाव नाहीये. चांगला चेंडू, टप्पा किती चांगला पाहायला मिळाला पहा. गती एवढी जास्त नव्हती आणि कमी नव्हती, अगदी मध्यम गतीचा हा चेंडू होता परंतु टप्पा नियंत्रित होता. आणि बंटीकडे एक चांगला हाईट फॅक्टर आहे त्यामुळे एक चांगला त्याला नॅचरल बाउन्स देखील मिळतोय. समोरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न, अगदी बॅटच्या टोएंडला चेंडू आडला हो आणि तदनंतर खूप रिस्की रन होती मी म्हणेन. चांगल्या दिशेनं थ्रो किक देखील झाला लगेच बंटीकडून आणि चांगली प्रतिक्रिया. सध्या फलंदाजी करणारा जशन गोल्डी बामणडोंगरी टीम थोडंसं धावांसाठी संघर्ष करताना पाहायला मिळतं परंतु क्रिकेटमध्ये काळ आणि वेळ बदलण्यासाठी वेळ लागत नसते असं सातत्यानं आपण म्हणतो. मागील सामना तुम्ही पाहिला त्यातून बरंच काही शिकायला मिळालं. शेवटपर्यंत लढत राहा, झुंजत राहा, यश तुमच्या पदरी पडतं आणि या मॅचमध्ये देखील तसंच करावं लागेल. धावांसाठी संघर्ष तुम्हाला करावा लागेल. अकुल टप्प्याचा हा चेंडू लॉफ्ट केला, गॅप शॉट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न, डीप काव कॉर्नरमध्ये चेंडू वेगानं, क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं. शेवटच्या क्षणाला चेंडू त्यांनी स्टॉप केला आणि रन मात्र कंप्लीट केले जातील. एक्झॅक्टली या बॉलवर 2 रन. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. क्रिकेटमध्ये चौकार षटकारांसोबत सिंगल डबल ही खूप महत्वाकांक्षी बाब असते आणि ती सिंगल डबलला सध्या प्राधान्य देत असताना दिसत आहे खेळाडू. बंटी जोशीचा हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक, आणखी एकदा तिसरा दे धक्का जसन गोल्डी बामणडोंगरी टीमला. दिसाया साधा संधी संदीप म्हात्रे समाजसेवक जीवलग जीवाचा. तर याच दरम्यान सनी घरत आणि रोहित जोशी हे देखील आज या ठिकाणी उपस्थित राहिल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी. त्याचबरोबर विवेकदादा जोशी यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच बरेचसे मान्यवर मंडळी आपण पाहू शकाल आणि बरेचशा शुभेच्छा देखील या पनवेल प्रीमियर लीग साठी येत आहेत. आमचे चिंचपाडाचे निखिल भोपे आणि दादरपाडाहून रुपेशजी पंडित यांच्याकडून पनवेल प्रीमियर लीग साठी शुभेच्छा येत आहेत आणि विशेषतः पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनच्या मदतीनं जे सामाजिक उपक्रम सातत्याने घडवतात त्यासाठी देखील त्यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. थँक्यू. तर मैदानामध्ये आपण जाऊया. मैदानामध्ये लक्ष केंद्रित करूया. पहिले दुसरं षटक सुरू आहे आणि पाहू शकाल सध्या धावसंख्या पटल्यावर धावा जर तुम्ही पाहिल्या ना तर एकूण 9 धावा 3 गाड्याच्या मोबदल्यानं थोडीशी नाजूक परिस्थितीमध्ये सापडलाय. अवस्था थोडी बिकट आहे कारण 1.4 कारण 1 ओव्हर आणि 4 चेंडूंचा खेळ संपला आणि फक्त 9 धावा बोर्डवर आहेत आणि त्यामध्ये जशन गोल्डी बामणडोंगरी टीमने आपले महत्वपूर्ण 3 मोहरे गमावले त्यामुळे संघ अडचणीमध्ये दिसत आहे. आमचे अध्यक्ष साहेब आपण पाहू शकाल किरणजी पाटील आमच्या सोबत जोडले गेलेत आणि बंटी जोशी पुनश्च एकदा सज्ज झालाय. 5व्या क्रमांकाचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय. समोर लेफ्ट हँड बॅट्समन गोविंदा पाटील. अतिरिक्त बाउन्स होता या चेंडूमध्ये. पंचांनी वॉर्न केलाय की 1 बाउन्स पहिला अस्त्र कारण तुमच्या एका षटकामध्ये तुम्ही एक बाउन्सर फेकू शकता आणि तेच पंच सांगत असताना की तुमच्या पात्यातील ते अस्त्र आता इथे संपलं गेलं आहे आणि ते इथे पाहायला मिळालं. बाउन्सर तुम्ही फेकत असाल तर तुमच्याकडे वेग हा खूप महत्वाचा असतो आणि चांगला वेग तुमच्याकडे असेल तर तुम्ही बाउन्सर मध्ये अनेक वेळा सक्षम देखील ठरतात आणि हेच तिथे पाहायला मिळालं. कमी गतीचा चेंडू अगोदरच ओळखलं, आडव्या बॅटनं सरळ पाठवलाय. चेंडू डीप कावकोंडच्या डोक्यावरून सीमा पार षटकार. एक नंबर. जे का अप्रतिम शॉट होता गोविंदाचा तुम्ही पुनश्च एकदा रिप्ले मध्ये पाहू शकाल की कमी गतीचा चेंडू होता आणि तदनंतर आडव्या बॅटना. स्कोअर टोटल 2 ओव्हर संपले. 3 बाद 15 धावसंख्या तुम्हाला बोर्डवर पाहायला मिळत आहेत. देखिए वैभव, यहाँ से अगर जशन गोल्डी बामंडोगरी को ये मुकाबला जीतना है ना तो मिडल ऑर्डर के जो बल्लेबाज आएंगे उनके ऊपर काफी दारोमदार होगा.
यहाँ पर उन्हें कमर कसनी होगी, क्योंकि यहाँ से देखा जाए जिस तरह से उनके खिलाफ जो टीम खेल रही है, संदेश जोशी प्रवीण स्पोर्ट्स खारगरपेट, इन्होंने शिकंजा कसा है इस टीम के ऊपर, क्योंकि एक छक्का अगर गोविंदा पाटिल का छोड़ा जाए तो थोड़ा बैकफुट पे चल रही थी, लेकिन मिडिल ऑर्डर पे जो बल्लेबाजी आएगी उनके ऊपर अब काफी दारोमदार होगा वैभव। डेफिनेटली केपी, कारण सलामीवीर लवकर परतले, मिडल ऑर्डरवर संपूर्ण जबाबदारी आली आणि ती जबाबदारी तुम्हाला जाणीवपूर्वक पार पाडावीच लागेल, कारण सामना खूप महत्वाचा आहे. इथून जर जिंकाल तर पुढे नॉकआउटच्या सामन्यामध्ये तुम्हाला प्रवेश मिळेल आणि तरच तुम्ही तिथून पुढे पुन्हा एकदा विजयाची स्वप्न तुमचे उमटते. त्यासाठी हा मॅच आहे ना तो खूप इम्पॉर्टंट आहे. अभी नाही तो कभी नाही. इथून तुम्ही संधी गमावाल तर 365 दिवस वाट पाहावी लागेल, प्लस शून्यापासून तुम्हाला सुरुवात करावी लागेल. हा चेंडू ऑन ड्राईव्हचा फटका, पण ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवर झपाट्यानं पोहोचला आणि चांगला थ्रो पर्यंत चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन इझिली कंप्लीट झाल्या या मिळालेल्या अवधीमध्ये आणि धावसंख्येला आकार मिळत असताना संघ जाऊन पोहोचला. 3 बाद 17 धावा सद्यस्थितीमध्ये बोर्डवर पाहायला मिळत आहेत. इथून थोडीशी चर्चा आणि सल्ला मसलत होत असेल, परंतु तिसऱ्या पंचांची मागणी मैदानात केली जाते. गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आलाय, तर आमचे ऑन स्क्रीन यानंतर पंच तिथे अवेलेबल आहेत सांडे पालकर, आणि योग्य तो डिसिजन तुम्हाला मिळेल. मॅच सुरू करा. ऑन स्क्रीन जे काय आहे डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचेल. गोलंदाज सैबाद शेख या गोलंदाजाला आता अग्नि परीक्षेला सामोरं जावं लागेल. नेक्स्ट बॉल अगदी लोअर फुलटॉस बॉल होता. मिड विकेट कडे चेंडू घरंगळत येतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चांगली फिल्डिंग. क्षेत्ररक्षकांना मोहित केलंय, कारण ज्याप्रमाणे मागचा झेल देखील टिपला तो देखील खूप चांगला होता आणि सध्या देखील खूप चांगली क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट सजवलं देखील जात आहे. तुम्ही तुमच्या अगदी समोर पाहू शकाल. नवी मुंबई स्मार्ट सिटीकडे आपण वळतोय आणि स्मार्ट सिटीमध्ये स्मार्ट टेक्नॉलॉजी सध्या मेट्रो तुम्हाला पाहायला मिळतोय, ज्याचा ट्रेल सुरू आहे. काही दिवसामध्ये प्रवासी या मेट्रोमधून प्रवास करू शकतील आणि त्यासाठी हा सध्या ट्रेल सुरू आहे. मैदानामध्ये लक्ष केंद्रित करूया. स्ट्रायकर एंडकडे गोविंदा पाटील एक षटकार ज्याच्या बॅटमधून आल्या. लेफ्ट हँड बॅट्समन सर्वाधिक विस्फोटक समजला जातो आणि वॉट अ बॉल, परफेक्ट आउटसम ऑफ द यॉर्कर पाहायला मिळाला. पूर्णतः बीट केला, ब्लॉक केला फलंदाजाला आणि त्यानंतर डॉट बॉलची सांगता होत असताना केपी मी सातत्यानं म्हणत असतो, तुम्हाला एका षटकामध्ये फक्त 6 चेंडू फेकण्याची मुभा असते. तुम्ही विकेट घेण्यापेक्षा डॉट बॉल जास्त प्रमाणात कसे फेकता येतील याकडे तुम्ही लक्ष केंद्रित केलात तर विकेट ऑटोमॅटिकली तुमच्याकडे चालू येतील. याचा एकमेव अर्थ असा आहे की तुम्ही जेवढा प्रेशर क्रिएट कराल तेवढा विकेट मिळण्याचे चान्सेस तुमच्या वाढत असतात. आणि सध्या प्रेशर आहे बॅटिंग करणाऱ्या टीमवर आणि यातून निघायचं असेल तर चांगली फटकेबाजी तुम्हाला करावी लागेल. रनवेमध्ये थोडंसं अडथळा जाणवला. लगेचच पंचाने डेड बॉलची घोषणा इथे केली. सैबाद शेख तिसरं षटक घेऊन आलाय. 18 धावा तुम्हाला बोर्डवर पाहायला मिळत आहेत. परिस्थिती नाजूक जरी आहे, परंतु परिस्थिती लढावी लागेल आणि इथून तुमचा लढवय्या बाणा तुम्हाला दाखवावा लागेल. गोविंद सांगतोय, होय माझ्याकडे क्षमता या परिस्थितीची लढण्याची आणि या मी म्हणे प्रेशरला दूर करणारा हा गोविंदा पाटिल मैन फ्रॉम कोपरा 2 षटकार अद्यापर्यंत आले. निश्चित तौर पर मैं कहूंगा गोविंदा पाटिल मैन फ्रॉम कोहली कोपर का ये धाकड़ बल्लेबाज है, और जिस तरह से मिडिल ऑर्डर पे जिम्मेदारी उसके कंधे के ऊपर कप्तान ने सौंपी और जिस बखूबी से निभा रहा है, क्योंकि हर गेंद के ऊपर उसे जानना है कि मुझे क्या करना है, क्योंकि यहां से अगर कमर नहीं कसी तो फिर ये मुकाबले में दिक्कत होगी. इसलिए आपने देखा किस तरह से लंबा चौड़ा छक्का. डेफिनेटली सध्या तेजस्वी म्हात्रे खूप विचार विनिमय करत असताना कान मंत्र मैदानातून उतरल्यानंतर दिले असेल की आता मिडल ऑर्डरला सर्वाधिक जास्त जबाबदारी तुझ्यावर आहे आणि ती जबाबदारी तुला पार पाडायची आहे. आपल्याला जर जिंकायचं असेल तर तुझी बॅटिंग चांगली होणं खूप गरजेचं आहे. आणखी एक फुलटॉस बॉलला चोख प्रत्युत्तर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. स्वर्गीय रामा गौरव भोईर स्टँडच्या डोक्यावरून सीमा
धाडसी माणूस कधी भीत नाही आणि भिणारा माणूस कधी धाडस करत नाही. जगात धाडस केल्याशिवाय कोणाला यशच मिळत नाही आणि या जगात ज्याच्यामध्ये हिंमत आहे त्यालाच किंमत दिली जाते आणि ती हिंमत या मॅच मध्ये दाखवली आहे बासमन गोविंदा पाटील. आणि आता ही जी किंमत मिळवत आहेत ना ती खूप महत्वाकांक्षी ठरली आहे. जवळपास आता 30 धावांवर संघ जाऊन पोहोचलाय. हे जी गोविंदाचे विस्फोटक अंदाज आहे, 5 बॉलचा त्यांनी सामना केलाय आणि जवळपास 18 धावांचं योगदान, ज्यामध्ये 3 षटकारांचा समावेश आहे. आणि आता सांगतायत गोविंद आता फक्त डील केली जाईल ती षटकारानं, कारण 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले आहेत. कुठेतरी धावसंख्येला पूर्णतः अंकुश लागलं होतं. पूर्णतः जेसन गोल्डी टीम मी म्हणेन अंडर प्रेशरमध्ये खेळताना पाहायला मिळत होती. धावांसाठी संघर्ष सुरू होता. ती आता वेट अँड वॉचची भूमिका संपली आहे आणि अपोजिशनवर आता पलटवार करण्यासाठी सुरुवात केली आहे गोविंदा पाटीलला. आणखी एकदा आतापर्यंत मिसलामिंग स्ट्रोक आहे. जीवाचं रान करत असताना गोलंदाज सैबाज शेख बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न त्यांनी केला, परंतु इथे बॉलवर पोहोचू शकला नाही. मिसलामिंग स्ट्रोक जरूर होता परंतु सेफ लँडिंग झाला आणि इथे ही 1 रन या बॉलवर मिळाली. ह्या ओव्हरमध्ये धावांची लयलूट झाली. टोटल 3 षटकं संपतायत. एकूण धावसंख्या फलकावर धावा 3 बाद 31 धावा ऑन बोर्डवर पाहायला मिळत आहे. जश अँड गोल्डी बामण डोंगरी संघाच्या धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतील. निश्चित तौर पर वैभव, यहाँ से देखा जाए ये मुकाबला काफी बड़ा मुकाबला है, डू और डाई मुकाबला है. जशन गोल्डी और खारगरपेट, संदेश जोशी प्रवीण स्पोर्ट्स खारगरपेट, ये टीम के खिलाफ जो मुकाबला शुरू है और जिस तरह से पहले शुरुआत की दौर में बैकफुट पे चल रही थी जशन गोल्डी, लेकिन उसके बाद सीधा गियर बदला गोविंदा पाटिल. इस बल्लेबाज ने गियर बदला और जो बड़े छक्के लगाए उसके बदौलत स्कोर 31 पर पहुंचा है. क्योंकि शुरुआत के जो 2 गेंदबाज थे हमने देखा फील्डिंग करने वाली टीम वैष्णव भोईर और बंटी जोशी, इन्होंने काबिल तारीफ गेंदबाजी की, लेकिन जो मेहनत उन्होंने की थी उनके मेहनत के ऊपर मैं कहूंगा कहीं ना कहीं पानी फेरा है शहबाज शेख इस गेंदबाज ने. और टोटल यहाँ पर 31 रन 3 ओव्हर की समाप्ति के बाद. डेफिनेटली एक चांगल्या ओव्हरच्या प्रतीक्षेमध्ये होता जयशंकर गोल्डी टीम अँड स्पेशली गोविंदा पाटील. आणि हीच ती ओव्हर होती जिथे टार्गेट करण्यात आलं. तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाहत असाल आणि त्यामध्ये एखादा गोलंदाज सर्वाधिक आक्रमक असतो त्याच्यावर संयमी खेळ सातत्याने करताना तुम्ही क्रिकेटर्सला पाहिलाय. परंतु जेव्हा जेव्हा एखादा असा गोलंदाज मिळाला की ज्याच्यावर आक्रमक करण्यासाठी आपल्याकडे मुभा मिळेल लगेच आक्रमक क्रिकेट सुरू होतो. तसंच जणू काही वातावरण या मॅच मध्ये पाहायला मिळालं. पहिले 2 मुख्य गोलंदाजांना शांत आणि संयमी खेळ तुम्हाला पाहायला मिळाला ज्यामध्ये विकेट्सही गेल्या, परंतु जसा 3ऱ्या षटकाला सुरुवात झाली थोडीशी कमकुवतता जाणवली. अगदी मी म्हणेन ओव्हरपिच बॉल आले, एक बाउन्सर देखील मिळाला, हाफ ट्रॅकर बॉल देखील मिळाला आणि त्यानंतर धावसंख्येला एक वेग मिळाला आणि या षटकामध्ये ती सुरुवात झाली. 31 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. नवीन गोलंदाजाचा वापर केला जाईल. आता विशाल घरत या गोलंदाजाला प्राचार्य केले गेलंय इथे आपण पाहू शकाल. आणि ज्याप्रमाणे समोर लेफ्ट हँड बॅट्समन पुनश्च एकदा गोविंदा पाटील सज्ज झालाय. पहिलाच बॉल कमी गतीचा, चेंडू उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि वैष्णव भोईर व्हॉट अ कॅच. अप्रतिम झेल टिपत असताना आणि येथे मोठ्या खेळीचा अंत. गोविंदा पाटील बॅक टू द पव्हिलियन. जो खेळाडू नडत होता, जो खेळाडू गोलंदाजांवर आक्रमण चढवत होता, जो खेळाडू धावा जमावत होता आणि ज्याची बॅट तलपत होती त्याला मात्र आता तंबूच्या आश्रयाला पाठवलं. आणि आता कुठे गोलंदाजानं सुटकेचा श्वास हा घेतला असेल केपी, कारण एक मोटा खिलाड़ी इथे बाद झालाय. जी निश्चित तौर पर, लेकिन ये ग्रामीण लेवल का क्रिकेट नहीं है वैभव, क्योंकि यहाँ पर देखा जाए प्रीमियर लीग है, पनवेल तहसील यानी हर गांव से चुने हुए खिलाड़ी चुने. हर कप्तान ने ऑक्शन में जिस तरह से ऑक्शन सिरोमनी हमने देखा कि अच्छे अच्छे खिलाड़ियों का चुनाव हुआ, यानी कि आने वाला हर खिलाड़ी अच्छा ही है, लेकिन जो सेट बल्लेबाज है उसकी विकेट गिरने के बाद थोड़ा दबाव बनेगा. लेकिन मैदान के अंदर मिडिल ऑर्डर पर मैं जो कहूंगा जो बल्लेबाज अभी दाखिल हुआ जिसने आज के दिन बेहतरीन बल्लेबाजी की, इससे पिछले मुकाबला इस खिलाड़ी ने 1 गेंद में 5 रन की जरूरत थी, मयूर वास्कर वो मुकाबला जीतवा गया, उसके ऊपर अब काफी दरमदार होगा. डेफिनेटली, कारण तुम्ही या अगोदर त्याला 6व्या क्रमांकाला मागील मॅच मध्ये देखील पाहिलं होतं, परंतु प्लॅनिंग तुम्ही पाहिलं असेल या टीमची फिक्स आहे. जी मी म्हणेन प्लेइंग 11 आणि येणाऱ्या खेळाडूंचा क्रमांक जो असतो तो फिक्स आहे, कारण मागील मॅच मध्ये देखील 6व्या क्रमांकावर हा खेळाडू उतरला होता
आणि तशाच प्रमाणे या मॅच मध्ये देखील अगदी लोअर फुल टॉस बॉल बॅक टू द बॉलर असा खेळला फटका आणि चांगलं मी म्हणेन गोलंदाजानं कलेक्शन केलं आणि इथे डॉट बॉल पाहायला मिळत आहे. विशाल घरत नामक गोलंदाज आलाय. पहिल्या बॉलवर आक्रमण करण्याच्या प्रयत्नानं फलंदाज बाद झाले गोविंदा पाटील. दुसरा बॉल लगेच डॉट आलाय. इथे हाफ हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न झेल घेण्याची संधी आणि आणखीन एक फलंदाज झेल बाद. एक मोठी विकेट मयूर वास्करच्या खेळीचा अंत. जी निश्चित तौर पर वैभव अब यहाँ से दबाव बनेगा क्योंकि मयूर वास्कर की विकेट भी मैं कहूँगा सस्ते में मिल चुकी है और अब जशान गोल्डी यहाँ से आने वाले बल्लेबाजों को कुछ करना होगा क्योंकि टारगेट यहाँ से 50 तक आपने जिस तरह से 50-55 जो चाहिए इस विकेट के ऊपर क्योंकि ये पांटा विकेट है. यहाँ से ये स्कोर आपके लिए फाइट मैं कहूँगा फायदेमंद होगा क्योंकि इस स्कोर से आप फाइट कर सकते हैं अपोजिशन से. बिलकुल आणि ते करावंच देखील लागेल. आता आणखीन एक मोठा खेळाडू बाद झालाय आणि त्यानंतर आपण पाहू शकाल मयूर वास्कर 2 चेंडूंचा सामना केला परंतु या मॅच मध्ये त्याला खातही उघडता आलं नाही आणि जशांग गोल्डे टीम आता धावांसाठी पुनश्च एकदा 1-1 करताना पाहायला मिळत आहे. कारण मागील ओव्हर मध्ये रन आल्या परंतु असं म्हणतात की एखाद्या गोष्टीची सुरुवात करणं सोपं असतं परंतु त्याचं सातत्य टिकवणं हे मोठं चॅलेंज असतं आणि तेच कठीण भाग असतं. तुम्ही सातत्य टिकवलं तर तुम्ही यशस्वी व्हाल. हाफ ट्रॅकर बॉल होता. आडव्या बॅटनं फक्त दिशा दिली. पायांचा मुवमेंट नव्हता. फक्त कडे खेळण्याचा प्रयत्न केला. चांगल्या दिशेनं फटका खेळला परंतु क्षेत्ररक्षकाला बीट करता आले नाही. 1 रन मिळेल या बॉलवर. चांगली गोलंदाजी विशाल घरत. 4 चेंडू या षटकामध्ये त्याने फेकेत. 2 विकेट 1 डॉट 1 सिंगल अशा धावा त्यांनी अद्यापर्यंत या ओव्हरचं अनालिसिस राहिले. त्यामुळे हे षटक सध्याचा तुम्ही जर पाहिलं वर्तमान स्थिती जर तुम्ही पाहिली तर खूप चांगलं कार्य सुरू आहे गोलंदाज विशाल घरत नामक या गोलंदाजाचा. विशाल गरत मैन फ्रॉम खारकोपर वैभव और जो फिरकी गेंदबाज है तो विशाल गरत की गेंदबाजी की मेरिट को पहचानना होगा बल्लेबाजों को क्योंकि 2 तरफा गेंदबाजी घुमा रहा है. ऐसे में बल्लेबाज को मैं कहूंगा ये मेहनत करने होगी. बड़ी बारीकी से खेलना. ये देखिए बल्ले का ऊपरी हिस्सा लगता हुआ प्रशांत कामले को भी लौटना होगा डगआउट की तरफ. आणखीन एक मोठी विकेट इथे मिळते आहे. एका मागे एक विकेटचा सिलसिला सुरूच आहे आणि हेच तर मी म्हणेन गोलंदाजी करणारी टीम अर्थातच आपण पाहू शकाल स्वर्गीय संदेश जोशी प्रवीण स्पोर्ट्स खारघर पेठ टीमचा हेच तर प्लस पॉईंट राहिलाय. धावा न येण्याचं कारण जर तुम्ही पाहिलं तर आपण पाहू शकाल एकमेव कारण आहे की विकेट. एकही फलंदाजाला मी म्हणेन शेवटच्या क्षणापर्यंत स्क्रीचवर थांबता आलं नाही आणि ते तुम्हाला पाहायला मिळालं. तुम्ही पाहू शकाल आमचे हरिभक्त परायण राम मामा यांच्याकडून या विकेटसाठी विशाल घरतला 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय आणि प्रत्येक पहा इथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला किती मी म्हणेन बक्षिसांची खैरात होते की मुवमेंटसाठी त्यांना इथे नक्कीच बक्षिसांची लयलूट केली जाते आणि हे खेळाडूंचा आत्मबल त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी क्रिया सुरू आहे. आणखीन एक चांगला चेंडू वॉटर बॉलिंग अप्रतिम षटक राहिला. मी म्हणेन प्रभावित केलं विशाल घरतनं. खारकोपरचा खेळाडू या ओव्हर मध्ये रन दिल्या फक्त आणि फक्त. आपण पाहू शकाल विशालनं 1 रन त्यांनी खर्च केले आणि 3 विकेट्स घेतल्या आणि अप्रतिम दर्जाची गोलंदाजी त्यांनी सिद्ध केलं स्वतःला. एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर येऊन स्वतःला सिद्ध करणं एक मोठं चॅलेंज असतं आणि ते त्याने ऍक्सेप्ट केलं आणि स्वतःला सिद्ध केलं आणि सर्व क्रिकेट रसिकांची मनं जिंकली या ओव्हरनं. 1 रन 3 विकेट. जर हे षटक विशालचं तुम्हाला आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या याचा आत्मबल वाढवण्यासाठी. कारण क्रिकेटमध्ये जो चांगला करेल त्याच्यावर टाळ्या येणारच. हे क्रिकेटचं वसूलच आहे. वैभव यहाँ पर जो इनाम लगा है राम मामा समगम घरत वरचौले उनके मामा है और भांजे का खेल उन्हें कल परसों देखने को नहीं मिला और लेकिन आज जो उन्होंने यहाँ पर हाजिरी लगाई और यहाँ पर इनाम भी लगा रहे वैभव. डेफिनेटली. परंतु आता जागावं लागेल. बेल अद्याप गेली नाहीये. शेवटचं षटक बाकी आहे. प्रताप नावडेकर जे अंतिम षटकामध्ये स्लॉगर मध्ये आता गोलंदाजीसाठी आलेत. बॅट्समन मनीष फडके आणि प्रतीक पाटील इथून यस आय कॅन डू इट. जेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये खचला असाल तेव्हा स्वतःला हलूच सांगा यस आय कॅन डू इट. मी हे करू शकतो आणि ते करावं लागेल.
समोरच्या दिशेला लॉफ्ट केलाय, स्क्रीन समोर चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ मध्ये तैनात. खूप चांगली फिल्डिंग डिपार्टमेंट सज्ज करत असताना आणि चांगलं पॅट्रोलिंग करत असताना एकच रन मिळेल या बॉलवर आणि संघाची धावसंख्या तुम्हाला बोर्डवर पाहायला मिळते 33. 33 धावा, लॉट्स ऑफ 6 विकेट. 6 गडी गमावलेत जयसन गोल्डी बामणडोंगरी टीमनं आणि आता मी म्हणेन संघर्ष सुरूच पाहायला मिळते धावांसाठी. हाफ हेलिकॉप्टर उडवला जरूर, क्षेत्ररक्षकाला भेदता आलं नाही. आणखी एक विकेटची पतन. विकेट नंबर 7, 7वा खेळाडू तंबूच्या श्रेयाला. वैभव, निश्चित तौर पर यहाँ से ये मुकाबले में थोड़ी बैकफुट पे चल रही है जयसन गोल्डी. अब यहाँ से कमबैक करने के लिए उनके पास 4 गेंदे हैं. 4 गेंदों में कम से कम यहाँ से अगर 2 बड़े हिट लगते हैं ना वैभव, तो ये मुकाबले में फाइट कर सकती है जयसन गोल्डी, क्योंकि उनके पास गेंदबाजी है. बिलकुल बिलकुल. कारण मागील मॅच मध्ये जी त्याने गोलंदाजी केली आहे त्याच्यावरून एक चांगला फायटिंग स्कोर. कारण इथून जर तुम्ही आता 40+ धावा तुम्ही जर केल्या तर गोलंदाजांना फाईट करण्या इतपत धावसंख्या येऊ शकते. क्रिकेटमध्ये कोणतीच धावसंख्या सुरक्षित नसते असं म्हटलं जातं आणि चेसिंग करताना एक एक धाव एका मोठ्या डोंगरासारखी असते. त्यामुळे आपण पाहू शकाल ही धाव आता लेग्स बायच्या स्वरूपाने ही धाव दिली गेली आहे. अतिरिक्त धावेमध्ये याची गणना केली जाईल आणि धावसंख्येला हलवारपणे आकार मिळेल. संत वाय इंद्रायणी याप्रमाणे एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 34. 34 धावा, लॉट्स ऑफ 7 विकेट्स. अद्याप 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 जरी चांगले फटके आले तरी एक चांगला स्कोर उभा राहील फाईट पाहण्यासाठी. परंतु इथून काय घडेल एक्झॅक्टली याकडे पाहूया. समोरच्या दिशेने टोलालेला हा बॉल, चांगला चेंडू प्रताप नावडेकरचा. 1 रन कंप्लीट झाले. दुसऱ्यासाठी रिस्की रन आणि ते आता आपण पाहू शकाल हा निर्णय जाईल आता डायरेक्टली हायकोर्टामध्ये, कारण तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे आणि त्यामुळे PTC लाईव्ह या टीमला आता हा निर्णय तुम्हाला पोहोचवावा लागेल आमच्यापर्यंत. वो क्लियरिटी के साथ देखिए, PTC लाइव पनवेल टेनिस क्रिकेट.in के जरिए कवर किया जा रहा है PPL सीजन 2, जिनके फाउंडर है संदीप वास्कर और काफी बड़ा योगदान CEO किरण दलवी. जिस तरह से कैमरे लगाए गए, 5 कैमरे पूरे मैदान में लगे, 2 कैमरे बिल्कुल दोनों एंड में लगाए गए विकेट के बीच देखिए, और बाकी के 3 कैमरे एक मंच के ऊपर और 2 स्टेज के बाएं और दाएं ओर, ऐसे 5 कैमरे इस वक्त इस मैदान के बाहर लगे का वैभव. साइड अँगल तुम्ही पाहू शकाल खूप महत्वाचं असं रनआउट असेल बिमरसाठी आणि ते दोन्ही साइड अँगल अगोदर फिक्स केले गेले आहेत. एक चांगला निर्णय तुम्हाला थोड्याच वेळा तुम्हाला इथे पाहायला मिळेल, कारण पंच आता चाचपणी करताय एक्झॅक्टली रन स्क्रीच मध्ये खेळाडू पोहोचलाय सुरक्षित की नाही याची चाचपणी सध्या सुरू आहे आणि आपण पाहू शकाल आणि पंचांचा डिसिजन आलाय बॅट्समन आउट आणि आणखीन एक मोठा फलंदाज धावबाच्या स्वरूपानं गमावलाय. 8वा दे धक्का जयसन गोल्डी बामणडोंगरी संघाला. थँक्यू. डीचे पनवेल प्रीमियर लीग आता सध्या या लीगचं देखील चर्चा प्रेक्षकांमध्ये किती सातत्याने सुरू होते. गोलंदाज सज्ज आहे प्रताप नावडेकर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न टो एंडवर जाऊन हा चेंडू आदनला 1 रन कंप्लीट झाली आहे. चांगली गोलंदाजी सातत्याने सुरू राहिली आणि ते तुम्हाला पाहायला मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. या षटकामध्ये देखील चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. बंटी आणि त्याची टीम जर तुम्ही पाहिली तर सध्याची स्थिती तुम्ही पाहू शकाल. सुरुवात केली पहिल्या बॉल पासून, कारण पहिल्या बॉलवर तुम्ही जर वैष्णवचा तुम्ही पाहिला 1 सिंगल रन आणि तदनंतर चौकाराला असं वाटलं की खेळाडू सेट होत आहेत आणि तदनंतर सिद्धेश वास्करची जिथून विकेट मिळाले. असं म्हणतात की संघाचा सरसेनापती जर तुम्हाला नक्कीच ढासळण्यामध्ये यश मिळालं आणि तदनंतर येणारे सैनिक देखील थोडेसे नक्कीच मनामध्ये दबाव देऊन असतात आणि तदनंतर त्याच्यावर तुम्ही आक्रमण करू शकता आणि तसंच परिस्थिती निर्माण झाली. सरसेनापतीला ढासळण्यामध्ये यश मिळालं आणि तदनंतर आता संपूर्ण सैनिक देखील ढासळत आहेत. हा चेंडू देखील चांगला चेंडू, अगदी प्रॉपर
मी म्हणेन गोलंदाजीचं ऍक्शन, त्याचा टप्पा, नियंत्रित गोलंदाजी पाहिली. पूर्वार्ध पाहता पाहता संपला. पहिल्या 5 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 36 धावा बोर्डवर लागलेत 8 गाड्यांच्या मोबदल्यानं. इथे पाहायला मिळाले तुम्हाला 37 धावांचं लक्ष तुम्हाला पाहायला मिळेल. स्वर्गीय संदेश जोशी प्रवीण स्पोर्ट्स खारघर पेठ टीमला. डीजेला मी संधी देणार नाहीयेत. पनवेल प्रीमियर लीग सीझन 2 आणि या सीझन 2 मध्ये मोलाचं सहकार्य सातत्याने राहिले. आमचे बहुमोल देणगी देणारे ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी खूप आपलं सर्वस्व दिलंय असंच आम्ही म्हणू. ज्यामध्ये प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जी आपण पाहतो ते रुपेश शेठ पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यांनी दिले आहे. द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे जे चषक तुम्ही पाहता सौभाग्यवती सुप्रियाताई प्रगट कडू ग्रुप ग्रामपंचायत नानोसीचे विद्यमान सदस्य आहेत यांच्याकडून ते देण्यात आले आहेत. सन्मान चिन्ह जे दिले आहेत ते हेमंत म्हात्रे ओवे आणि संदीप घरत खुटूक बांधन यांनी आम्हाला ते दिलेत. संघमालकासाठी जे सन्मान चिन्ह आपण पाहतो हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा जे आपण पाहतो ते गव्हाणचे मायरा स्पोर्ट्सचे महेश कोले यांनी आम्हाला ते दिलेत. तदनंतर मालिका वीरासाठी जी या स्पर्धेमधील खास आकर्षण ठरत आहे जी मोटरसायकल अर्थात बाईक जी पाहतोय ते सन्माननीय विजय शेठ खारकर अध्यक्ष 40+ उल्लेवे नोट बिल्डर्स अँड डेव्हलपर्स दुबई यांनी आम्हाला ते दिले. बेस्ट बॅट्समन अँड बेस्ट बॉलर हे ज्या ट्रॉफ्याज तुम्ही पाहता ते अध्यक्ष सायकल ज्या तुम्ही पाहतात ते अध्यक्ष किरणजी पाटील आणि पनवेल समालोचन असोसिएशन सदस्य अलंकार पाटील उल्वे यांनी आम्हाला त्या दिल्यात या दोन्ही सायकल. तदनंतर जनरेटरची जी सेवा आहे ती विनामूल्य मोफत सेवा आम्हाला दिली आहे. महेश दलवी आणि गुड्डी जोशी तसेच सुमित खांडेकर यांनी आम्हाला ते दिले आहे त्यांचा देखील आभार. इंटरनेट सेवा आम्हाला प्रोव्हाइड केली आहे गुड्डी जोशी आणि विनोद जोशी यांनी आम्हाला ते दिली आहे. तदनंतर या स्पर्धेसाठी संपूर्ण जे चेंडू तुम्ही पाहतात सिक्सर सुप्रीमो आणि ते चेंडू आम्हाला दिले ते श्री केतन सेठ यांनी ते आम्हाला दिलेत. बेस्ट फिल्डरसाठी कूलर आहे ते कूलर आम्हाला दिले गुणवंत खेळाडू मानगरचे अविनाश पाटील यांनी ते आम्हाला दिलेत. चौकार किंग आणि सिक्सर किंग साठी ज्या तुम्ही ट्रॉफीज पाहतायत स्वर्गीय लहू घरत यांच्या स्मरणार्थ आम्हाला दिले परिस निकेतन घरत यांच्याकडून आम्हाला ते देण्यात आलेत. या सर्व दानशूर व्यक्तिमत्वाचं आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो. थोड्याच वेळात ज्याने आम्हाला कॅश स्वरूपानं अर्थात देणगी स्वरूपानं जे आम्हाला मदत केली थोड्याच वेळात त्यांचं देखील आम्ही अनाउन्समेंट करू. परंतु जाऊया खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे आणि जशी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल येथील मायक्रोफोनवर पनवेल समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष किरणजी पाटील यांच्याकडे आपण वळणार आहोत. नक्कीच किरण सर यांच्याकडे बोलूयात. परंतु या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आम्हाला दिवसभर 4 दिवस खऱ्या अर्थानं दुपारच्या सत्रामध्ये जी चायची व्यवस्था केली त्या अर्थातच खारघर विभागीय शिवसेनेचे विभाग प्रमुख मनेश यांच्या वतीनं करण्यात आली. त्यांचे मनापासून आभार. केबल नेटवर्कची सेवा खऱ्या अर्थानं आमचे टाटा हॉस्पिटलचे कर्मचारी आणि सातत्याने कोविड काळामध्ये देखील दमदार योगदान दिले. त्या अर्थातच आमचे चार्मिंग बॉय गुड्डू जोशी यांचं देखील व्यासपीठावरती आगमन. विवेक जोशी यांचंही सहर्ष स्वागत. आणि एकंदरीत भरपूर स्पर्धेला उधाण आलाय. आपण ज्या स्पर्धेमध्ये ओसाटणे स्वर्गीय रामचंद्र या मडवी प्रतिष्ठानामध्ये बाईक पाहिलीत जे आपलं सदस्य प्रवीण टेंबे यांना मिळाली. आणि त्याच्यानंतर आपण सन्मान करूया संदीप शेठ म्हात्रे विद्यमान नगरसेवक नवी मुंबई यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी तर सचिनजी वास्कर साहेब माजी ग्रामपंचायत सदस्य यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते संदीप म्हात्रे साहेब विद्यमान नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिका यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. साहेबांना विनंती करतो की आपण यावं आणि पनवेल प्रीमियर लीग 2022 सीझन 2 मध्ये आपला इथे यथोचित सन्मान केला जाईल. ते अर्थातच पेठ ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन वास्कर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. मायेचा वस्त्र अलंकार त्याच्यानंतर सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या स्पर्धेच्या वतीनं शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्याच्यानंतर सन्माननीय संदीपजी भोईर साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले कोपरगिरणे गावचे.
त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीने इथे शुभ सन्मान केला जाईल आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी इथे मंचावरती आमंत्रित करतो पुन्हा एकदा पेठ ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय सचिनजी भास्कर साहेब आपल्या शोभा असते संदीपजी भोईर साहेबांचा इथे शुभ सन्मान करावा. थँक्यू. मान्यवरांचे खूप खूप आभार. जाऊया कॉम बॉक्समध्ये जोडले जातील पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष किरण पाटिल सर. थैंक यू वेरी मच प्रवीण गायकर. और यहाँ से देखिए जो मुकाबला जारी है, जशन गोल्डी बनाम संदेश जोशी प्रवीण, लेट संदेश जोशी प्रवीण स्पोर्ट्स खारगरपेट. 30 गेंदों में 37 यानी कि 37 रन का टारगेट है. टारगेट छोटा है निश्चित तौर पर, लेकिन ये टारगेट को अगर बड़ा करना है तो जशन गोल्डी के हर गेंदबाज को यहाँ से नुकीली धार वाली गेंदबाजी, सही मायने में देखा जाए तो अच्छी और बेहतरीन गेंदबाजी. ओमकार नाइक, और यहाँ से ओमकार नाइक के गेंद के ऊपर अटैक, व्हाट अ शॉट. बंटी जोशी के बल्ले से निकलता हुआ ये बेहतरीन छक्का. शुभम नावात दादाच्या हायरलैदम दिसाया हँडसम आहे तो शुभम. इसी बीच हनुमान जी वास्कर पेट इनकी तरफ से 1111 रुपए का इनाम आ चुका है. सॉरी 1111 रुपए का डोनेशन हमारे पीपीएल को आ चुका है. थैंक यू वेरी मच सर. ओमकार नाइक पहली गेंद यहां से डॉट, दूसरी गेंद के ऊपर छक्का और अपने इरादे यहां से क्लियर कट बताते हुए बंटी जोशी कि ये मुकाबला बड़ी आसानी से हम खींच सकते हैं जशन गोल्डी के हाथ से. और किस तरह से कप्तान का रोल होता है ना दोस्तों, सेनापति लीडिंग फ्रॉम द फ्रंट. आज जिस तरह से बंटी जोशी ने कप्तान खेली, कप्तानी पारी की है, क्योंकि बैटिंग और फील्डिंग उसके बाद किस गेंदबाज का इस्तेमाल कब करना है काबिल तारीफ. लेकिन दूसरे पड़ाव में देखें तो हम सिद्धेश वास्कर इस कप्तान ने आज नाखुश किया. उतनी अच्छी कप्तानी उनसे हुई नहीं. लेकिन ये देखिए आउटसाइड ऑफ स्टंप अच्छी गेंद, डॉट गेंद की समाप्ति के साथ स्कोर वहीं पे रुका हुआ 6 रन. राम मामा की तरफ से 200 रुपए का इनाम आ चुका है बंटी जोशी के लिए, छक्के के लिए. जो छक्का लगाया इससे पिछला वो 200 रुपए का इनाम आप इस मुकाबले के बाद लेके जाइए. लेकिन 6 रन स्कोर कार्ड के ऊपर पहला. और ओमकार नाइक तेज तर्रार गेंदबाज है, उल्वेड नोड एक्सप्रेस जिसे कहते हैं हम, वो ओमकार नाइक. ओहो यहां से बेहतरीन आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर डालने की कोशिश, लेकिन गेंद को घुमाया है डीप एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में. सिंगल के साथ टोटल आगे जाएगा 7 रन. 7 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर. सोहेल शेख और बंटी जोशी, ये पेट गांव की जोड़ी है दोस्तों. ग्रामीण लेवल पर जब हम क्रिकेट देखते तब पेट से ये दोनों खिलाड़ी ओपनिंग करते हैं. और आज पनवेल प्रीमियर में देखिए दोनों बल्लेबाज ओपन करने के लिए आए. अच्छी बात, मैं कहूंगा अच्छी सोच यहां से, क्योंकि कप्तान के साथ उनका तालमेल अच्छा है शायद, और अच्छे खेलते हैं सोहेल शेख भी विकेट के ऊपर. बाएं हाथ के बल्लेबाज है, दाया बाया कॉम्बिनेशन है. 37 का टारगेट है और 7 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं. कदमों का इस्तेमाल किया यहां पर कवर पॉइंट में, क्षेत्र खाली ढूंढना चाहते, डायरेक्ट हिट अगर होता तो निश्चित तौर पर रनआउट की संभावना थी, लेकिन सिंगल से टोटल आगे जाएगा 8 रन स्कोर कार्ड के ऊपर. याच दरम्यान व्यासपीठावर तुम्हाला एक क्रिकेट क्षेत्रातील खूप मोठं व्यक्तिमत्व तुम्हाला पाहायला मिळेल. सन्माननीय गुलाम पारकर यांना तुम्ही पाहू शकाल, आणि ज्यांनी आपल्या इंडियन टीमसाठी देखील नेतृत्व केलं आहे, ज्यामध्ये तुम्ही त्यांची एक टेस्ट मॅच आणि 10 वन डे देखील तुम्ही पाहिलेत. असे सन्माननीय गुलामजी पारकर सर व्यासपीठावर उपस्थित आहेत. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. और यहां से देखिए गेंद को उठाया है वाडिश लॉन्ग ऑन के क्षेत्र में, फील्डर तैनात. पहले विकेट का पतन, जिस विकेट की तलाश है जशन गोल्डी को, ये विकेट लेनी होगी ताकि ये मुकाबले में कमबैक कर सके. पहली पारी समाप्त होते हुए बंटी जोशी की. दादाला ओळखते दुनिया सारी, गोरगरिबांचा हाय कैवारी. दादाला ओळखते दुनिया सारी, चांगली कामे कराया मित्र असतात पाठीशी सदा. पुरा करीतो आपला वादा पेटगावचा शुभम दादा, पुरा करीतो आपला वादा पेटगावचा शुभम दादा, पुरा करीतो आपला वादा युवा नेता शुभम दादा. वारे वाह डीजे, बेहतरीन गाने बजा रहे पेट गांव के शुभम दादा. एक काफी बड़ी हस्ती है और अब उभारते हुए सितारे कहेंगे हम खारगर एरिया के. काफी बड़ा नाम उनका भी चल रहा है. लेकिन अब इस मुकाबले में देखिए इस 8 रन के ऊपर पहले विकेट का पतन होता हुआ ओमकार नाइक ने जिस तरह से पहले और यहाँ पर डाली, 1 विकेट 8 रन. लेकिन अब यहाँ से 37 रनों को बचाना है, 37 रन को डिपेंड करना है. ऐसे में मैं कहूंगा यहाँ पर काफी कसरत करनी होगी आने वाले सभी गेंदबाजों को. सिद्धेश वक्त देखिए फील्डिंग लगाते हुए
फील्डिंग में बदलाव, दोनों एंड से बल्लेबाजी हो रही है। अब गेंदबाजी की कमान है ऋषिकेश ठोंबरे, मैन फ्रॉम कुड़ावे गांव से ये बिलोंग करता है गेंदबाज। उनके हाथ में गेंद समाई है कप्तान सिद्धेश वास्कर ने। स्ट्राइक एंड पर सोहेल शेख लेफ्टी बल्लेबाज है। 8 रन स्कोर कार्ड के ऊपर, अभी भी 29 रनों की जरूरत है। और इस बार इनसाइड आउट शॉट लॉन्ग ऑफ के ऊपर से बेहतरीन स्ट्रोक देखे सोहेल शेख के बल्ले से आता हुआ ये छक्का। आकाश केनी भाऊ संगतीला असतो सदा त्याच्या जोडीला 2001 लकी नंबर आहे दादाच्या गाडीला जोशी परिवाराचा एक बंदा नका लागू त्याच्या नादा। राम मामा की ओर से सोहेल शेख के लिए भी 200 का इनाम आ चुका है छक्के के लिए। ऋषि ठोंबरे फिर से एक बार तैयार। ओहो, यहां से शॉर्ट ऑफ लेन डिलीवरी, आवाज यहां तक आई गेंदबाज की, घुमाव किया गेंद में, देखिए काटा बदला और अब छक्के के बाद वापसी करे ऋषि ठोंबरे। देखिए मेट्रो भी यहां पर रुक चुकी है। अब देखिए ऊपर मैच देख रही है, मैच देखने के लिए यहां पर रुकी है कि या बंद पड़ गई है हमें पता नहीं, लेकिन वहां पर मेट्रो रुकी हुई है इस मुकाबले का अनुराटिर। देखिए गेंद मिड विकेट में से ट्रैवल हो रही है डिप मिड विकेट की तरफ। फिंडर वहां पर तैनात, सिंगल काफी तेजी से पूरा होता हुआ 1 रन से टोटल आगे जाएगा। 15 रन स्कोर कार्ड के ऊपर। मेट्रो की ट्रायल संतोष गर्ग काफी दिनों से चल रही है यहाँ पर, तकरीबन 15-20 दिन हम यहाँ पर है और मेट्रो ट्रायल यहाँ से हो रहा है। अब आने वाले भविष्य में मेट्रो जरूर यहाँ से जाएगी और आपके लिए मैं कहूँगा अच्छी बात होगी कारगर एरिया के लिए। 15 रन स्कोर कार्ड के ऊपर गेंदबाजी में ऋषि ठोंबरे। 37 रनों को बचाना है इस वक्त जैसान गोल्डी के गेंदबाजों को और चेसिंग करने हैं इस वक्त देखा जाए तो लेट्स संदेश जोशी प्रवीण स्पोर्ट्स खारगरपेट। संजीव जाधव ने यहां पर स्विच हिट करने की कोशिश और हालांकि सफल नहीं हुए, लेकिन उसके बावजूद ये सिंगल आता हुआ, सिंगल से टोटल आगे बढ़ेगा 16 रन स्कोर कार्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान पर। 20 गेंदों में अभी भी देखा जाए तो 21 रनों की जरूरत है। ये टारगेट छोटा है, जैसन गोल्डी के बल्लेबाजों ने अच्छी बल्लेबाजी नहीं की पहले सत्र में। आज के दिन का कोई चला नहीं है। मयूर वास्कर एक छक्का लेना, अरे ना, यहां से ये गेंद नहीं करने मुन्ना, यहां से ये गेंद होगी तो फिर छक्का ही मिलेगा। 6 रनों के साथ टोटल अब आगे बढ़ता हुआ 22 रन स्कोर कार्ड के ऊपर। सोहेल शेख जल्द से मुकाबला खत्म करने की कोशिश में। मानी तो दादाला खरंच इन्होंने पैक किया इस टीम को। डॉट गेंद की समाप्ति के साथ आप देखिए 2 ओवर का खेल समाप्त। 2 ओवर के समाप्ति के बाद 22 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके, यानी कि 18 गेंदें बची है और जीतने के लिए 15 रनों की जरूरत। तो दादाला खरंच खारघर शहर आमचा प्रवीण पाटील दादा हायलाइट। अब कमान है कप्तान के हाथ में, यानी सिद्धेश वास्कर, राइट अ मोर द विकेट। बल्लेबाज है सामने संदीप जाधव। गेंदों से 3 रन कम है, यानी 15 रन 18 गेंदे। टारगेट छोटा है। जिस तरह से खारगरपेट टीम आगे है इस वक्त इस मुकाबले में। ओह, बेहतरीन नजाकत देखिए दोस्तों, क्या क्लास टाइमिंग है। बेहतरीन स्ट्रोक संदीप जाधव बल्ले से आता हुआ ये चौवा। पनवेल तालुक्यात हाय लय डॅशिंग पण स्वभाव आहे लय साधा गोरगरिबांची जान दादाला पाठीशी असतो सदा गोरगरिबांची जान दादाला पाठीशी असतो सदा पुरा करीतो आपला वादा पेठगावचा शुभम दादा पुरा करीतो आपला वादा युवा नेता शुभम
26 रन स्कोर कार्ड के ऊपर अब 11 रनों की जरूरत है। 17 गेंदों में 11 रन। संदीप जाधव दोस्तों खेलने का अंदाज देखिए बल्लेबाज का, कद काठी छोटी है लेकिन जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं दोस्तों काबिले तारीफ, बेहतरीन बल्लेबाजी। ओहो वाह रे वाह, क्या बल्लेबाजी है दोस्तों। एक बार पल्लू स्कूप, दूसरे बार रिवर्स स्वीट, बेहतरीन बल्लेबाजी संदीप जाधव, बेहतरीन बैटिंग। बजाओ डीजे। अरे कोण रे आला यो आला, अरे कोण रे आला यो पेडगाव वाला, तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे। आमच्या शुभम जोशी दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या शुभम जोशी दादाच्या या नावात। बंटी जोशी की मैं तारीफ करूंगा कि ऑक्शन में जिस तरह से उन्होंने चुनाव किया इस खिलाड़ी का, संदीप जाधव का, काबिले तारीफ। क्योंकि ऐसे खिलाड़ी देखिए कदमों का इस्तेमाल, आगे आए थे बल्लेबाज लेकिन गेंद में ज्यादा उछाल। सिद्धेश वास्कर भी हार नहीं मारेंगे क्योंकि भले आपने 2 चौके क्यों ना मारे लेकिन मैं अपना यहां पर जोर दिखाऊंगा। टोटल 30 रन, अभी 7 रनों की जरूरत है इस मुकाबले में। संदीप जाधव बेहतरीन बल्लेबाजी, पल्लू स्कूप, उसके बाद रिवर्स स्वीट, बेहतरीन। 7 रन चाहिए अभी इस मुकाबले में जीतने के लिए हो खारगर पेट को। सिद्धेश वास्कर फिर से एक बार राइट मोड़ दो विकेट। ओह इस वक्त ज्यादा अंदर गए बल्लेबाज और गति में देखिए बदलाव। सिद्धेश वास्कर फिर से एक बार डॉट गेंद की समाप्ति होती हुई। 8 रन अब तक 4 गेंदों में खर्च किए सिद्धेश वास्कर ने। 30 रन स्कोर कार्ड के ऊपर, अभी भी 7 रनों की जरूरत है इस मुकाबले में जीतने के लिए। एक तरफा मुकाबला लग रहा है क्योंकि ज्यादा रन बने नहीं और जिस तरह से चेसिंग में उतरी ना खारगर पेट टीम, पहले ही गेंदबाज के ऊपर आक्रमण हुआ। ओ ये फुल टॉस रिवर्स हिट इस वक्त फिर से लगा लेकिन इस वक्त सिंगल आता हुआ, सिंगल से टोटल आगे जाएगा 31 रन, सिर्फ 6 रन की जरूरत। गजानन गोंदली इनसे विनती है कि आयोजक की तरफ से आप प्लीज मंच के ऊपर आ जाइए। और अगला जो टॉस होगा ना, वो टॉस के लिए मैं बुलाना चाहूंगा कप्तान दापोली के अभिजीत मात्रे, सुयोग स्पोर्ट्स दापोली अभिया को मैं टॉस के लिए कॉल करता हूं क्योंकि इनके बाद ये मुकाबला आज के दिन का आखिरी मुकाबला होगा। यहां से जो टीम जीतेगी उनके खिलाफ। लेकिन ये देखिए सोहेल शेख का बल्ला, वाह रे वाह क्या चला है बल्ला, गेंद सीमा पार, छक्का। बजाओ डीजे। कोण रे आला यो खारगर वाला, अरे कोण रे आला यो पेडगाव वाला, तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे। आमच्या शुभम जोशी दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या शुभम जोशी। थैंक यू डीजे फिनिश। खेल खलास किया सोहेल से अपने छक्के से, देखिए MS धोनी के स्टाइल में। और ये मुकाबले में से PPL सीजन 2 से अब जशन गोल्डी को वापस लौटना होगा क्योंकि अब आगे जो मुकाबला होगा खारगर पेट और बनाम सुयोग स्पोर्ट्स दापोली के बीच, आज के दिन का लास्ट मुकाबला। और यहां पर जो 200-200 का इनाम लगाया था बंटी और सोहेल शेख, आपको ये मंच के ऊपर आना है। राम मामा इनकी तरफ से 1000 रुपए यहां पर पूरे हो चुके हैं। विशाल, बंटी जोशी, सोहेल शेख, वैष्णव और संदीप जाधव, इनको मंच के ऊपर आना है क्योंकि आपके इनाम यहां पर है मंच के ऊपर।